परमेश्वर हा तसा शब्दाने वर्णन करण्यासारखा नाहीच आहे, तो अप्रमेय आहे, तो प्रमाणेन प्रकाशे। शब्द प्रत्यक्ष अर्थपत्ती षट प्रमाण जे आहेत त्या षट प्रमाणाने परमेश्वर प्रकाशित होणारा नाहीच, समजणारा नाहीच। आणि त्यातल्या त्यात दत्तात्रेय प्रभूंना तर समजणं, ओळखणं आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये वाखाणणे म्हणजे काजव्याने सूर्याच्या प्रकाशाची गणना करणे, मोजना करणे आहे। पण तरी सुद्धा आमच्या पूर्वजांना दत्तात्रेय प्रभूंची काही गुणवैशिष्ट्ये पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत। त्यातली काही गुणवैशिष्ट्ये आपण 2 टप्प्यात अनुभवणार आहोत। एक टप्पा आता होईल, दुसरा टप्पा संध्याकाळी होईल कदाचित। परंतु त्या प्रारंभी आपण प्रार्थना करूया। नमन तुझ श्री दत्ता। येतं ना सगळ्यांना, म्हणतो की आपण दररोज। आहे पुस्तकात बघा, आहेत पुस्तकं सगळ्यांच्याकडे, पारायणाचे पुस्तक आहेत बघा, त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे, चिचोंडीकर बाबा दररोज म्हणतात प्रयत्न करूयात तो पाठ झाला पाहिजे। आम्ही हे सर्व तुम्हाला यासाठी दिलेलं आहे की ते तुम्हाला उच्चारण करता आलं पाहिजे, मुखोद्गत करता आलं पाहिजे। नमन तुझ श्री दत्ता। मजवरी करी कृपा दे पदांबुज थारा, करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची। जय जय प्रभुराया आरती अंतराची। जय जय प्रभुराया आरती अंतराची। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कार्यखंडातील काही गुणवैशिष्ट्ये आपण अनुभवणार आहोत की ज्या दत्तात्रेय प्रभूंच्या गुणवैशिष्ट्यांपैकी आपल्याला काही गुणवैशिष्ट्ये अनुभवायचे आहेत, ज्याच्यामध्ये दत्तात्रेय प्रभूंच्या गुणवैशिष्ट्यामध्ये आपल्याला, तुमच्याकडे कागद पेन असला तर तुम्ही लिहून घेऊ शकता। त्यातले पहिले काही टप्पे मी तुम्हाला सोडून सांगणार आहे, पुढचे आपण आपल्या नंतरच्या टप्प्यात घेऊया। पहिला आहे चतुर्युगी अवतार आहे। दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगी अवतार म्हटला जातो। कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगामध्ये विद्यमान असणारा अवतार हा दत्तात्रेय प्रभूंच्या गुणवैशिष्ट्यांमधले हा एक महत्वाचा विशेष आहे। अवतार उदंड होती पर सवेची मागुते लया जाती, तैसी नव्हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती होयेची ना। दत्तात्रेय प्रभू हे कृतयुगातही होते, त्रेतातही होते, द्वापरातही होते आणि कलियुगामध्ये सुद्धा आहेत। आतापर्यंत तुमच्या ऐकण्यात चतुर्युगामध्ये विद्यमान असणारा अवतार तुम्हा मला कोणाला सांगता येणार नाही, परंतु दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा एक असा अवतार आहे की जो 4 युगामध्ये विद्यमान आहेत। तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहेत। बरं, फक्त काय तो सृष्टीच्या या 4 युगामध्येच आहेत काय ना, म्हणाले दत्तात्रेय प्रभू अवतार हा सृष्टीपर्यंत नित्य आहे। सृष्टीच्या आरंभापासून तो अंतापर्यंत दत्तात्रेय प्रभू हे कसे आहेत, नित्य आहेत। आणि म्हणून सांगितले की तैसी नव्हे अवधूत मूर्ती नाश कल्पांती होयेची ना। लक्षात ठेवा, दत्तात्रेय प्रभूंचा अवतार हा असा अवतार आहे की तो सृष्टीच्या आरंभापासून सृष्टीच्या अंतापर्यंत, म्हणजे सगळ्या जीवांना ज्ञान पाळी फिरेपर्यंत त्यात तुमचा आमचाही नंबर लागणारच आहे। काय नंबर लागणार आहे? दत्तात्रेय प्रभू पासून ज्ञान होण्याचा आनंद तुम्हा सर्वांना लाभणारच आहे, कारण त्यांनी असं ठरवलेलंच आहे। नाठाळ असू, गाठाळ असू, कसे असो, पण प्रत्येक जीवाला मी ज्ञानाचं दातृत्व करणार, उद्धरणासाठी संधी देणार। आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंचे आभार मानूयात। कधीतरी नंबर लागेल, कृतयुगात नाही लागला तर त्रेतात लागेल, त्रेतात नाही लागला तर द्वापरात लागेल, द्वापरात नाही लागलं तर कलियुगात लागेल। या चौकडीत नाही लागला तर पुन्हा अशा किती चौकड्या आहेत
सृष्टीपर्यंत किती चौकड्या होणार आहेत? किती? काय अहो 60 लक्षाच्या वरचा एक कल्प झाला. अशा किती सृष्टी आहेत? अनंत कशा होतील? परमेश्वराचा सगळा प्रोग्राम प्री प्लॅनिंग मध्ये आहे. असं होत नाही, असं होणारच नाही. 72 चौकड्यापर्यंत या सृष्टीच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत एक सृष्टी, म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून अंतापर्यंत 72 चौकड्या होणार आहेत. किती? 72 चौकड्या. 72 गुणिले 60 लाख वर्ष करत बसा गणित तुम्ही तुमचं. पण या 72 चौकड्यापैकी कधीतरी तुमचा आमचा नंबर लागणार. परमेश्वर तुम्हाला ज्ञान देणार. आता उद्धरायचं की नाही ते आपण ठरवा. त्यातही उद्धरायचं की नाही ते आपण ठरवायचं. परंतु दत्तात्रय प्रभूंच्या गुणवैशिष्ट्यामध्ये हा अवतार सृष्टीपर्यंत नित्य यासाठीच झालेला आहे की केवळ माझा उद्धार परमेश्वराला करायचा आहे. मला परमेश्वराला आपल्याकडून नाही, परमेश्वराकडून आपला आनंद द्यायचा आहे. तुम्ही तर आनंदाला पात्र नाहीतच, परंतु तुम्हाला योग्य करायचं आहे, तुम्हाला पात्र करायचं आहे आणि परमेश्वराला तुम्हाला उद्धरायचं आहे. यासाठी दत्तात्रय प्रभूंनी काय केलेलं आहे? सृष्टीपर्यंत नित्य राहण्याचा एक आगळा वेगळा गुणवैशिष्ट्याचा आनंद आपल्या जीवनामध्ये निर्धारित केलेला आहे. हे सगळं प्री प्लॅनिंग आहे, हे सगळं नियोजनपूर्वक आहे की ज्या नियोजनामुळेच आम्ही उद्धरण्याची निश्चित शक्यता आहे. या गुणवैशिष्ट्याचा आपल्या सर्व अंतःकरणामध्ये आनंद आठवीत आपण त्या दत्तात्रय प्रभूंना नमन करूयात, वंदन करूयात. श्री दत्तात्रय. तुम्ही हालते चालते राहिले, झोपे नाही गेले तर मग मला सांगायला आनंद वाटेल. तुम्ही का पेंगा लागले किंवा तुम्ही तुमचं लक्ष नसेल तर मग मी सांगणार नाही. थोडे बोलूयात पण आनंदात बोलूयात. आपल्याला लक्षात ठेवा की या दत्तात्रय प्रभूंच्या श्रीमुखातून आपल्याला परमेश्वराच्या ज्ञानाचा योग आला पाहिजे अशी अप्राप्ती भाऊयात, इच्छा तर ठेवूयात. अरे आपण सध्या मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू ब्रँडेड घेतो. पेन घ्यायच असला तर चांगला पेन अनुभवतो. अरे दत्तात्रय प्रभू पासून ज्ञान झालं, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं की उद्धरण निश्चित आहे, उद्धरण निश्चितच आहे. तर आपण इच्छा करूयात. त्याची कृपा झाली, गुरुजनांचं आशीर्वचन मिळालं तर दत्तात्रय प्रभूंची कृपा व्हायला वेळ लागणार नाही अशी देवाजवळ दत्तात्रय महाराजांवर प्रार्थना करूयात आणि सृष्टीपर्यंत नित्य असलेल्या दत्तात्रय प्रभूंचे गुणोपकार आपल्या अंतःकरणामध्ये आठवूयात. दुसरा दत्तात्रय प्रभूंच्या गुणवैशिष्ट्यांचा आपण आनंद अनुभवणार आहोत ते म्हणजे अमोघ दर्शन. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन कसं आहे? अमोघ आहे. अमोघ या शब्दाचा अर्थ होतो, आमच्याकडे नावाचा अमोघ बी आहे, त्याचं नाव अमोघच आहे. परंतु दत्तात्रय प्रभूंचं दर्शन हे अमोघ दर्शन आहे. अमोघ म्हणजे जे दर्शन झालं, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं की तो जीव वाया जाणार नाही म्हणजे नाहीत. तुमचं तिकीट कन्फर्म. आता आपण सर्वजण वेटिंग लिस्टवर आहोत. आपलं तिकीट कन्फर्म नाही. आचार्य म्हणतात अंगा वाणीता काही घडते पडीला मरेपर्यंत आपली गॅरंटीच नाहीये. कधी घसरून कधी पसरू, कधी सृष्टीशून्य होऊ, शेवटपर्यंत अजून आपली गॅरंटी नाहीच, कोणाचीच नाही. तुमची नाही, माझी नाही, कोणाचीच नाही. परंतु दत्तात्रय प्रभूंनी आम्हाला वरदान दिलेलं आहे की हे जीवा, हे भक्ता, माझं एकदा दर्शन झालं, माझं एकदा जर दर्शन झालं ना तर तुला मी खाली घसरू देणारच नाही, खाली तुला वाया जाऊ देणारच नाही. निर्फळ नवचेची फक्त दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं पाहिजे. इच्छा ठेवूया दत्तात्रय प्रभूंनी दर्शन द्यावं. सगळ्यांनाच अडचण आहे. मलाही माहिती नाही, अजून मलाही दिसले नाहीत. कदाचित तिथल्यांना दिसले असतील, दादांना दिसले असतील. का हो दादा, दिसले का? नाही विचार.
दिसले का? ओ भानुभाव दत्तात्रय महाराज दिसले का असं सगळे विचारताय सगळ्यांच्या वतीने तुम्हाला. हा दत्तात्रय प्रभू आम्हाला आतापर्यंत तरी दिसले नाही, परंतु त्या दत्तात्रय प्रभूंचं अनुभूती दर्शन मात्र आम्हाला झालेलं आहे. तुम्हालाही व्हावं अशी आमची इच्छा आहे, म्हणून तर आम्ही खांडी दर्शनाच्या निमित्ताने तुम्हाला सोबत सगळ्यांना घेऊन सोबत निघालेलो आहोत. तुम्हाला सोबत घेऊन निघण्याचं कारणच आहे आम्ही या महानुभावांनी परमेश्वर अनुभवलेला आहे. तो अनुभवलेला महानुभावांनी दत्तात्रय महाराज तुम्हालाही अनुभवायला द्यायसाठीच. आणि तो कुठे सापणार आहे? या सह्याद्री पर्वतावर सापणार आहे. या खांडीच्या दत्तात्रय प्रभूंच्या विहित सांगितलेल्या निरूपण केलेल्या ठिकाणात तुम्हाला दत्तात्रय प्रभू दर्शन देण्यासाठीच आहेत. ते अदृश्य रूपात आहे. पाठीत असणारा देव पोटाशी आणणे हा तुमचा पुरुषार्थ आहे आणि तो तुम्हाला आणायचा आहे. दत्तात्रय प्रभू पाठीचे निवासी आपल्या सोबतच आहेत. घाबरू नका. म्हणतात ना मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या सर्वांच्या पाठीशी दत्तात्रय महाराज आहेत आणि म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. दिल्लीला सुरक्षितच राहिलो की नाही? सावळेश्वर पर्यंत पोहोचलोच की नाही? आतापर्यंत नाही. 35 वर्षाच्या कालखंडामध्ये पदयात्रेत एखाद्या माणसाला सुद्धा काटा टोचला नाही. मग मृत्यूसारखा भयानक प्रसंग तर कधी सामोरं जावं लागलं. आम्ही अनुभवलेले. मला वाटतं एका बाराखंडीच्या पदयात्रेमध्ये एका मुलाला साप चालवला आहे ना. साप चालवला होता कुठेतरी. कुठल्या याच्यात? हा जंगलातच होता बघा. कन्नडच्या कुठल्या तरी एका पदयात्रेमध्ये एका मुलाला जंगलातच आम्ही बसलेलो होतो जंगलात. आणि तिथे एका माणसाला कोणता तरी पदयात्रेचा प्रसंग होता आणि तिथे एका माणसाला साप चावला. तो साप नागिन म्हणजे अक्षरशः विषारी होता. एवढा प्रचंड साप विषारी होता. साप चावला. लोकांची जेवण चाललेले, त्याला साप चावला. त्याला काही कळलं नाही तर फक्त लागला ओरडायला. गाडीत घातला लगेच. बघा जंगलात काही नव्हतं. आमच्याकडे एकही वाहन नव्हतं. साप चावला. लक्षात आलं की सर्पदंश झालाय. देवाने गाडी पाठवली. पुढे डॉक्टरची व्यवस्था केली. डॉक्टरनी 24 तासात त्या मुलाला निर्विष केलं आणि सांगितलं की बाबा पहिली केस आहे की एवढा विषारी साप आणि आमच्या औषधाने नव्हे देवाच्या कृपेने तो सही सलामत. अरे हे कोण करतं? सर्व हे परमेश्वर करतात. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू तुमच्या पाठीशी आहेत. फक्त पाठीशी असलेला देव पोटाशी आणायचा आहे. आणि पोटाशी आणण्यासाठी त्यांचं दर्शन देण्यासाठी तर आपण निघालेलो आहोत. अमोघ दर्शन आहे दत्तात्रय महाराजांचं. झालं आतापर्यंत अनेकांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालेलं आहे. आमच्या परंपरेमध्ये 10 जणांना वेगवेगळ्या वेशामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालेलं आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे. त्या दर्शनाच्या परंपरेमध्ये आम्ही तोही तुम्हाला सांगणार आहोत की 11 जणांना दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालेलं आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात झालंय त्याचंही तुम्हाला सांगेल. तेवढं कशाला? या 12 खांडीमध्ये विश्वनाथ बासांना तुम्ही वेळ सांगा. आम्हाला वेळ सांगला की वेळ संपू आपण. हो तुमचा वेळ सांगायचा नाही. किती असेल तेवढं आपण तेवढं सांगू. बाकीचं नंतर सांगू. हां किती सांगे तुम्ही सांगत राहा. मी सांगत होतो तुम्हाला की 12 खांडीमध्ये विश्वनाथ बास बाळापूरकर यांनाही दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपात झालेलं आहे. आम्हालाही दर्शन व्हावं अशी इच्छा आपली असली पाहिजे. देव म्हणतात तुम्हाला भूकच नाहीये, तुम्हाला इच्छाच नाहीये. अरे इच्छा ठेवा, अप्राप्ती भावा. परमेश्वर तुम्हाला सर्व देतात, सर्व तुमचा लढिवाळ पुरवितात. फक्त तुम्हाला इच्छा पाहिजे. आणि म्हणून त्या इच्छा ज्यांनी दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं इच्छा धरली त्यांना दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे. असं तुम्हाला शास्त्रांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्यक्षात दत्तात्रय प्रभूंनी नव्हे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी डखले चांगदेव भट्टाला म्हटलं की बर
आम्ही आशीर्वाद देतो तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होईल. आता त्यांना झालं नाही, त्यांनी घेतलं नाही, तो त्यांचं दुर्दैव आहे. आतापर्यंत तुमचं आमचं असंच झालं. तुमचं आमचं सुद्धा ढकले चांगले वटासारखं झालं नाही. आम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालेलं नाही. पण व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे की नाही मला माहिती नाही. आहे पक्क म्हणा की श्री दत्तात्रय. तुम्हा सर्वांनाही दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. आम्ही देवाला प्रार्थना केलेलीच आहे, करणारच आहे. या उपरांत तुम्हाला काही शॉर्टकट पाहिजे असलं तर यांना भेटा, मला भेटा, मी तुम्हाला सांगेलच. पण ते प्रायव्हेट कॅरियरमध्ये, असं नाही पब्लिकमध्ये मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला शॉर्टकट सुद्धा सांगू की दत्तात्रय प्रभू कसे भेटतील. तुम्हाला सांगत होतो की या दत्तात्रय प्रभूंच्या दुसऱ्या गुणवैशिष्ट्यामध्ये दत्तात्रय प्रभूंचं दर्शन हे कसं आहे, अमोघ दर्शन आहे. परंतु ते दर्शन झालं ना की काय होणार आहे, तर निश्चित तुमचं तिकीट कन्फर्म होणार आहे. तुम्हाला बोधच होणार. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं म्हणजे तुम्हाला हा परमेश्वर आहे, मी जीव आहे अशी प्रतीती येणार. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं तर तो वाया जाणार नाही. आणि ज्याला बोध झाला तो उद्धरणार सुद्धा निश्चित आहे. आमच्या श्री चक्रधर स्वामींपासून बोध होतोय, बोध होतो आहे, अनेक अवतारांपासून बोध होतो आहे. पण उद्धरण्याच्या बाबतीचा चेंडू तुमच्या खात्यात आहे. उद्धरायचं की नाही, तसा बाप मुलाला दुकान टाकून देतो, तुला पिकून खायचं की विकून खायचं तू ठरव. बाप मुलाला जन्म देतो, बाप मुलाला सगळं देतो, पण कर्म देत नाही. कर्म दिला तरी धर्मही देतो, पण कर्म नाही देऊ शकत ना. एक वेळ धर्मही देतो. तसं तुम्हाला आमच्या देवाने म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी दत्तात्रय प्रभू दाखविले, दत्तात्रय प्रभू दिलेले आहेत. दत्तात्रय प्रभूंचं कार्यही सोपं सांगितलेलं आहे. आता ते तुम्हाला पिकून खायचं की विकून खायचं ते तुम्ही ठरवा. परंतु दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं आणि त्यांच्या अनुभूतीचा आनंद अनुभव व्हावा, हे दोन दत्तात्रय प्रभूंचे वेगळे वैशिष्ट्य मी आपल्याला सांगितले. उर्वरित आपण उद्याच्या नंतरच्या टप्प्यात बघूया. श्री दत्तात्रय महाराज.